प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सगळ्यात थर्ड क्लास, सगळ्यात बकवास जो कोणी मंत्री आहे तो गिरीश महाजन आहे. आणि म्हणून मतांची भीक मागताना यांना नेहमी बाबासाहेब आठवतात आणि इतर वेळेला मात्र त्यांना बाबासाहेब आठवत नाही. प्रजासत्ताक दिन, अहो ज्या प्रजासत्ताकाबरोबर बाबासाहेबांचा संबंध, संविधानाचे निर्माते बाबासाहेबांनी संविधान तयार केलं म्हणून भारत प्रजासत्ताक बनला. त्या बाबासाहेबांचं नाव घेणं सोडलं आणि हा जो कोणी गिरीश महाजन आहे हा फुटकळ इतर कोणाची तरी नावं घेत बसला. ठीक आहे, तू कोणाचे नाव घ्यायचे घे, पण बाबासाहेबांचं नाव तू वगळलं कसं? यातून ह्या माणसाची, ह्या दीड दमडीच्या मंत्र्याची जातीवादी मानसिकता दिसून आली. आणि तसा जाब आमच्या भगिनी, आमच्या शूरवीर भगिनी, आदरणीय सन्माननीय माधवीताई जाधव आणि दर्शनाताई सोपुरे यांनी त्याला विचारला, बाबा रे तू आतापर्यंत सगळं भाषण केलं, त्या भाषणामध्ये तू बाबासाहेबांच्या नावाचा साधा उल्लेख सुद्धा का केला नाही? अरे बाबासाहेबांमुळे हा भारत प्रजासत्ताक बनलाय ना, मग तू बाबासाहेबांच्या नावाचा उल्लेख का केला नाही? तर त्यावरती हा फुटकळ मंत्री काही न बोलता पोलिसांनी आमच्या त्या भगिनींना ताब्यात घेतलं. कुठं नेऊन ठेवलाय भारत? बाबासाहेबांच्या नखाची सुद्धा हा मंत्री जो कोणी आहे दीड दमडीचा, तो बरोबरी करू शकेल? अर्थात याची लायकी सुद्धा नाही, बाबासाहेबांचं नाव तोंडात घेण्याची सुद्धा या गिरीश महाजनची लायकी नाही. बाबासाहेबांचे नाव तोंडात घेण्याची सुद्धा या गिरीश महाजनची लायकी नाही, परंतु तो मंत्री पदावर आहे. आणि ज्यांच्यामुळं हा देश प्रजासत्ताक भारत बनला त्या महामानवाचं नाव मात्र हा विसरतो, म्हणून त्याच्याबद्दल राग आहे. परंतु बाबासाहेबांचं नाव त्याने घेतलं नाही, याचा राग आमच्या त्या भगिनींना आला. आणि म्हणून आमच्या त्या आदरणीय भगिनी माधवीताई जाधव असतील किंवा आमच्या दर्शनाताई सोपुरे यांनी तो विरोध केला. सत्तेचा माज कोणी दाखवता कामा नये. आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकरांना हे कळल्याच्या नंतर त्यांनी ताबडतोब आमच्या भगिनीला जाधवताईंना फोन लावला. फोनवरती त्यांना दिलासा दिला, आधार दिला, घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. तसे आमची माधवीताई किंवा आमची दर्शनाताई कोणाच्या बापाला घाबरत नाही. भीमाची वाघीण आहे त्या, बाबासाहेबांच्या लेकी आहेत त्या कोण दीडदमडीच्या फुटकळ लोकांना घाबरणार आहे? परंतु प्रकाशजी आंबेडकरांनी त्यांना सांगितलं, मी तुमच्या सोबत आहे. ऍट्रॉसिटीची शिक्षा त्याला करण्यात यावी, त्याच्यावरती ऍट्रॉसिटीचे कलम लावण्यात यावी गिरीश महाजनवर. जर गिरीश महाजनवरती पोलीस ऍट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करायला तयार नसतील तर मी स्वतः ड्राफ्ट तयार करेल आणि गिरीश महाजनला ऍट्रॉसिटीच्या अंतर्गत आतमध्ये टाकायला भाग पाडेल. प्रकाशजी आंबेडकरांनी शब्द दिलाय. गिरीश महाजन, अभी तुम गयो तुम. आंबेडकरी जनतेनं सुद्धा आता या गिरीश महाजनला लक्षात ठेवावं. याला दारात फडकू देऊ नका. आता तुमच्या मत मागायला येईल ना त्यावेळेला त्याला फडकू देऊ नका तुमच्या दारात. गिरीश महाजनची उलटी गिनती सुरू झालेली आहे. आतापर्यंत लाड्या लवाड्या कसा करून तो निवडून आला असेल ते त्याला माहिती. आता याच्यापुढे निवडून येऊन दाखव. आंबेडकर जनता निश्चितपणे बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद. आणि, आणि, 'आणि, 'आमच्या त्या भगिनींना
माधवीताई जाधव असतील, आमच्या दर्शनाताई सोपोरे असतील, या आमच्या भीमलिकींना मानाचा क्रांतिकारी जय भीम, सॅल्यूट. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.